पंकजा मुंडे जे आहे त्यांचं पुनर्वसन करा अशी मागणी आता समोर येते। बीड जिल्ह्यामध्ये जे लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता बीडचे जे काही समर्थक आहेत त्यांच्याकडनं पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, केंद्रामध्ये त्यांना पाठवा, राज्यसभेवर त्यांची वर्णी लावावी अशा पद्धतीचा जो ठराव आहे मानूर ग्रामपंचायत असेल आणि त्यासह जे 4 ते 5 ग्रामपंचायत आहेत त्या सरपंचांनी हा अनोखा असा ठराव घेतलेला आहे। माझ्यासोबत सरपंच अशोक पाखरे आहेत। नेमकं काय ठराव तुम्ही घेतलाय, कशा पद्धतीचं राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी करताय? आम्ही याच्यामुळे करतो की हा जो पक्ष आहे सगळ्या लोकांना माहिती आहे की BJP जी आहे फक्त मुंडे साहेबांनी सगळ्या पूर्णपणे इकडे जाऊन सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन एवढी केली। त्याच्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की ताईला केंद्रामध्ये जाऊन मंत्रिपद द्यावं। जर मंत्रिपद ताईला जर नाही दिलं तर इथून पुढं आमचं सर्वांचं आमचं 5-6 वाड्यांची ग्रामपंचायत आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की इथून पुढं आम्ही BJPला कधीही भविष्यात मतदान करणार नाहीत। जर ताईवरती जर त्यांनी आता आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की बीड जिल्ह्याचा विकास फक्त करू शकतात आमच्या लाडक्या ताई पंकजाताई मुंडे त्याच करू शकतात आणि आमची सर्वांची लोकांची इच्छा आहे की मंत्रिपद ताईला भेटलंच पाहिजे। जर नाही भेटलं तर BJPला इथून पुढे आम्ही कधी भविष्यात मतदान करणार नाही। त्याच्या पुढे सांगण्याची सगळ्या लोकांची इच्छा आहे की इथून पुढे कुठलं बी इलेक्शन येऊ BJPवरती आमच्याकडे फुल्लीच असेल। नाही पंकजाताईंना आता जे विधान परिषद आहे त्यावर घेण्याची चर्चा सुरू असताना तुम्ही राज्यसभेवर काय मागता? नाही त्यांना राज्यसभेवर घेतलंच पाहिजे। आम्ही नाही तर मतदान त्यांना करणारच नाही ते इथून पुढे भाजपला। एवढं आमचं खास निर्णय झालेला आहे। आम्ही एवढं मतदान केलं त्यांना, एवढे मुस्लिम असून आम्ही मतदान त्यांना मानूर गावातून जास्तीत जास्त मतदानाची लीड दिलेली, तरी त्यांनी राज्यसभेवर घेतलंच पाहिजे पंकजाताईंना। कशामुळे त्यांचा छळ चालू केला त्यांनी या भाजपवाल्यांनी? एवढं मोठं मुंडे साहेबांनी राजकारण केलंय तरी बी त्यांना हे केलंय, त्यांना डावललंच हमेशा कोणत्या बी याच्यात। पाऊल काय राहणार आहे? किती ग्रामपंचायत आहेत ज्यांनी अशा पद्धतीचा ठराव घेतला? ह्या बीडमध्ये अशा भरपूर ग्रामपंचायत आहेत। या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतींनी असा ठराव घेतलेला आहे। ताई ह्या लोकनेत्या आहेत आणि ताईंचे वडील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी हा पक्ष खूप खेडेपाड्यात जाऊन आणि पाय फिरून मोठा केलेला आहे आणि त्यांच्या मुलीला या ठिकाणी न्याय हे सरकार जर देत नसेल, हे शासन देत नसेल किंवा पक्ष देत नसेल तर यानंतर आम्ही या पक्षाला BJP पक्षाला कधीही मतदान करणार नाही। आमचं OBCचं नेतृत्व ह्या लोकांनी संपवायचं चाललेलं आहे। आता केंद्राची तुम्ही मागणी करताय, मात्र त्याआधी पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसन जे आहे ते राज्यात होण्याची चर्चा सुरू आहे। राज्यातून 18 नावं काहीतरी पाठवले असे आपण TVच्या माध्यमातून ऐकतोय। आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही। मराठवाड्याचा वॉटर गेटचा प्रश्न आहे, मराठवाड्याचा विकासाचा प्रश्न आहे। पंकजाताईचा हा दुर्दैवी अल्पशा मतांनी पराभव झालेला आहे, तरी त्यांना केंद्रामध्ये राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्री करावं अशी आमची गावकऱ्यांची 5-6 गावच्या ग्रामपंचायतीची अशी मागणी आहे आणि तसा आम्ही आज हा ठराव घेतलेला आहे। नक्कीच पंकजा मुंडे यांना राज्यात नको तर केंद्रात जो आहे नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घ्यावं अशी जी मागणी आहे त्याचा जो ठराव आहे 6 ग्रामपंचायतीने घेतलेला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, शिरूर कासार, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।